अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। आज अतिशय महत्त्वाचा मी उपाय सांगणार आहे। ह्या उपायामुळं तुम्हाला दिवस तुमचा आनंदात जावा आणि तुमचा दिवस खराब जाऊ नये। उठल्याबरोबर तुम्हाला काही वस्तू बघायच्या नाही। ह्या ज्या वस्तू मी सांगते, ह्या वस्तू बघितल्यामुळं तुमच्या आयुष्यात नकारात्मकता, आयुष्यात पैसा नाही ना किंवा आर्थिक अडचणी, कर्जबाजारी होणं, वारंवार घरामध्ये अडचणी, तुम्हाला आळस येणं किंवा तुमच्यामध्ये नकारात्मकता येणं, ह्या गोष्टी घडत असतात। मग ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर काही गोष्टींचं सकाळी उठल्याबरोबर नियमांचं पालन करायचं आहे। अजिबात ह्या गोष्टी सकाळी उठल्याबरोबर बघायचं नाही। सगळ्यात पहिल्यांदा सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा तोंड धुवा आणि मग ह्या वस्तू बघितल्या तरी चालेल। सगळ्यात पहिला सकाळी ज्या वेळेला तुम्ही उठता त्यावेळेला तुमच्या घरामध्ये प्रकाश असतो किंवा लाईट थोडीशी डीम लाईट असते आणि त्यामुळं तुमची सावली पडते। मग ही सावली ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला तुमच्या सावलीकडे दुर्लक्ष करा आणि यामुळे काय होतं, तुमची सावली तुम्ही बघितल्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता, निगेटिव्हिटीचा परिणाम होतो। कारण रात्रभर जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये रात्रीची नकारात्मकता येते आणि ही नकारात्मकता त्या सावलीत उतरली जाते आणि ती सावली बघितल्यामुळं त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो आणि अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं, अनेक समस्या आपल्याला निर्माण होतात। म्हणून सकाळी उठल्याबरोबर तुम्ही कधीच तुमची स्वतःची सावली बघू नका, दुर्लक्ष करा। उठल्याबरोबर तुम्ही इकडं खाली बघण्यापेक्षा सरळ पुढं बघत जायचं, सिंकमध्ये बेसिनमध्ये तोंड धुवा आणि बाथरूममध्ये जाऊन तोंड धुवा आणि मग तुम्ही तुमची सावली बघितली तरी चालेल। दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या बेडरूममध्ये झोपता तिथे तुमचं ड्रेसिंग टेबल असतं, आरसा असतो आणि मग काय होतं, न कळत आपलं त्या आरशाकडं लक्ष जातं आणि आपण आपला चेहरा त्या आरशामध्ये बघतो। मग आरशामध्ये तुमचा चेहरा बघितल्यामुळे तुमच्याकडे अशुभ गोष्टी अतिशय जास्त प्रमाणात येतात। कारण त्यालाही एक शास्त्रीय कारण आहे। रात्री झोपल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये रात्रभर नकारात्मक ऊर्जा तयार झालेली असते आणि ही नकारात्मक ऊर्जा जी आहे ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यातून, तुमच्या प्रतिबिंब जे चेहऱ्याचं आहे ते तुमच्या आरशात बघितल्यामुळे तुमच्यामध्ये परत येतात, ती नकारात्मकता तुमच्या शरीरामध्ये येते आणि संपूर्ण दिवस तुमचा खराब जातो आणि ह्यामुळं तुम्हाला आजारपणाला आमंत्रण किंवा अजून कुठल्या गोष्टीची अडचण येऊ शकते। तिसरी गोष्ट, उठल्याबरोबर तुम्ही जे देवांचे फोटो फुटके असतील, फुटलेल्या फ्रेम असतील, ह्या अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून त्या फ्रेम तुम्हाला दिसणार नाही। तुम्ही एकतर रिपेअर करा, नसेल तर तुम्ही ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही देवाच्या फ्रेम फोटो असतील तर विसर्जन करा किंवा रिपेअरी करा किंवा तुम्ही कुठल्या तर झाडाखाली नेऊन देवाच्या मंदिराच्या ठिकाणी ठेवा। त्यामुळं काय होतं, तुम्ही ज्या तुटलेल्या फ्रेम मूर्ती बघता त्या मूर्तीतून तुमच्याकडं आलेला पैसा म्हणजे नकारात्मक ऊर्जा येते आणि त्यामुळं तुम्हाला तुमच्या शरीरात नकारात्मकता, तुटलेल्या फ्रेममुळं तुमच्या आयुष्यात अडचणी येतात आणि नकारात्मकता वाढते। हे सुद्धा नकारात्मकता वाढून तुमच्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी, कर्जबाजारपण किंवा पैसा न टिकणे ह्या गोष्टी घडत असतात। त्यानंतर बंद पडलेलं घड्याळ जर तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काढून टाका, नसेल तर रिपेअरी करा। हातातलं घड्याळ असू दे किंवा भिंतीवरचं घड्याळ असू दे, सगळ्यात पहिल्यांदा घड्याळ बंद पडलेलं ठेवणं अतिशय धोकादायक। यामुळे तुमच्या आयुष्यावर प्रगतीमध्ये परिणाम तर होतोच, तुमचा दिवस चांगला जात नाही, तुमची कामं मार्गी लागत नाहीत, नकारात्मक ऊर्जा वाढते, त्याचबरोबर तुमच्या घरावर, आयुष्यावर त्याचा सतत परिणाम होतो आणि तुमची कामं तटणे, अडथळे येणे, जसं घड्याळ बंद पडलेलं असतं तसं तुमच्या आयुष्यातल्या कामं बंद पडत जातात आणि आर्थिक अडचणी व्हायला सुरू होतात। खरकटी भांडी,
आज हल्ली प्रत्येक घरामध्ये कामवाली, भांडीवाली, धुणंवाली बाई असते. मग रात्री ज्यावेळेला आपण भांडी जी घासायला जेवणाची बनवलेली म्हणा, जेवलेली म्हणा, ही सगळी भांडी आपण गोळा करून किचनमध्ये ठेवत असतो. ही भांडी घरात खरकटी ठेवलेली उठल्याबरोबर बघितल्यामुळे त्यात काय होतं, तुम्ही जी भांडी खरकटी ठेवले यामुळे कर्जाचा डोंगर वाढतो, आलेला पैसा टिकत नाही, पैसा किती कमीच पडतो. घरात 3-4 माणसं जरी कमवणार असेल तरी पैसा टिकतच नाही. हे खरकटी भांडी जी तुम्ही किचनमध्ये ठेवता आणि ठेवलेली भांडी उठल्याबरोबर खरकटी बघता, ह्याचं कारण. मग तुम्ही काय करायचं, रात्री सगळ्या भांड्यातलं खरकटं काढायचं, एखाद्या कॅरी बॅगमध्ये भरायचं आणि ठेवायचं. भांडी थोडीशी सिंकमध्ये नळाखाली पाण्याखाली स्वच्छ थोडीशी करून तुम्ही ठेवा. नसेल तर बाल्कनी असेल, गॅलरी असेल, अशा ठिकाणी ठेवू शकता. काही घरामध्ये आता बऱ्याच वॉश बेसिन वगैरे किंवा गॅलरी भांड्यासाठी सेपरेट, धुण्यासाठी सेपरेट केलेले असते. तो विषय तिथंच तुम्ही ठेवता आणि दार लावता, ते ठीक आहे. पण बऱ्याच घरामध्ये पूर्वी आता 10-15 वर्षापूर्वी बांधलेल्या घरामध्ये खरकटी भांडी जी आहेत ती किचनमध्येच ठेवलेली असतात. माझ्याच घरामध्ये किचनमध्ये ठेवावी लागतात. पण मी हल्ली बऱ्याचदा अनुभव घेतल्यामुळं स्वतः रात्री थोडी भांडी जी असतात ती घासून मी स्वच्छ करून ठेवते. किंवा जास्त भांडी असतील, पाहुणे आले असतील तर ती भांडी मी खरकटी सगळी एका प्लॅस्टिकच्या बुट्टीमध्ये भरून त्यावरती मी एखादं खराब झालेलं कापड झाकून ठेवते. हेच चालू शकतं. ह्या सगळ्या कर्ज आर्थिक अडचणीसाठी कारण आहे. त्यानंतर तुम्हाला सांगायचं, बंद पडलेलं घड्याळ झालं, खरकटी भांडी झाली, त्यानंतर तुटलेली फ्रेम मूर्ती झाली, स्वतःची सावली झाली, ह्या सगळ्या आणि आरशात न बघणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या दिवस खराब जाण्याला, आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा, तुमच्या आयुष्यात दुःख, संकट, आजारपणाला कारणीभूत असतात. म्हणून एक व्हिडिओ मी बनवलेला होता, बहुतेक दसऱ्याच्या वेळेला का दिवाळीच्या वेळेला, तर त्यामध्ये मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं, तुम्हाला नको असलेल्या वस्तू बाहेर काढून टाका सणापूर्वी. मग ते बंद पडलेले घड्याळ असेल, फ्रेम असतील, तुटलेली फुटलेली भांडी, प्लास्टिकची भांडी, कप असतील दांडे फुटलेले, आरसे असतील, मोबाईल असेल, इस्त्री असेल, चार्जर असेल, ह्या नको असलेल्या वस्तू तुम्हाला रिपेअरी करणं होत नाही तरीसुद्धा आता करू, तसं करू, हे करू ठेवत असतात. आता मी माझी साधी गोष्ट माझ्या स्वतःची सांगते. माझी इस्त्री बंद पडली. मी बऱ्याचदा त्या इस्त्रीला असं म्हणजे थोडंसं आपटून चालू करून इस्त्री करत होते. पण शेवटी ती चालू होईना म्हणून मी दुकानात रिपेअरीला दिली. त्या दुकानदारानं मला सांगितलं, मॅडम ही इस्त्री रिपेअरी होत नाही. मी म्हटलं टाकून दे, मी घरी अजिबात आणली नाही. असं तुम्ही करा. नको असलेल्या वस्तू खरंच तुम्ही एक तर रिपेअरी होत असतील रिपेअरी करून आणा, नसेल तर तुम्ही टाकून सोडा. मी माझ्या घरातल्या बऱ्याच वस्तू मी माझ्या कामवालीला पाहिजे असेल तर तिलाही सांगते, तुझ्याही घरात नकारात्मकता नको. आपण दुसऱ्याच्या घरात तर काय ह्या वस्तू देऊन नकारात्मकता करायची. तिलाही सांगते, जेवढ्या चांगल्या आहेत तेवढ्या वस्तू घेऊन जा, नसलेल्या तू भंगारात टाक, भंगारवाल्याला तू दे, त्याचे 20-50 रुपये तुला मिळाले तर घे. मी असं करते, तुम्हीही करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा मी करायला सुरू केले तेव्हा माझ्या घरामध्ये खूप फरक पडला. म्हणून मी तुम्हाला सांगते, हा उपाय नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजूनही कोणाच्या घरामध्ये ह्या वस्तू असतील तुटलेल्या फुटलेल्या किंवा ह्या वस्तू तुम्ही बघत असाल तर आजपासून व्हिडिओ बघितल्यापासून बंद करून तुम्ही तुमच्या आयुष्यात काय बदल होतो हे बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचं आयुष्य आनंदी, सुखी, निरोगी राहावं असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.